नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी साईड या आपल्या हक्काच्या शेतकरी माणसाच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, विमा भरपाई खात्यात आता कधी जमा होणार आहे? GR काढूनही कंपन्यांना हप्ता का मिळाला नाही, याकडे आता विमा भरपाई खात्यात जमा कधी होणार आहे, याकडे सर्व शेतकऱ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकारने पीक विम्याची भरपाई देण्याचा आदेश दिला असला तरी आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यामध्ये विलंब होत आहे. बँकांच्या सलग सुट्ट्या आणि प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी यामुळे काही जिल्ह्यात त्या ठिकाणी अजूनही पैसे पोहोचलेले नाहीत. त्या ठिकाणी विमा कंपन्यांना हप्ता देण्याचा GR काढून आता 5 दिवस झालेले आहेत, पण शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा झाली नाही, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. खरं तर सरकारने GR काढला, पण बँकांना त्यानंतर 1 एप्रिलपर्यंत सलग 4 दिवस सुट्ट्या होत्या. त्याच्यामुळं काही काम हप्ता कमी विमा कंपन्यांना मिळाला, तर काहींना मिळाला नाही, रखडला गेला होता. तर विमा कंपन्यांना 2 दिवसात सर्व रक्कम मिळेल असे आता कृषी विभागाने सांगितलेले आहेत. सरकारने त्या ठिकाणी GR काढल्यामुळे काही विमा कंपन्यांना प्रत्यक्ष हप्ता मिळाला नसला तरी काही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा करण्याचे त्या ठिकाणी कामकाज सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा केली जात आहे. तर उरलेल्या जिल्ह्यामध्ये 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल आणि आठवडाभरात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा झालेली असेल. म्हणजेच 10 एप्रिलपर्यंत सर्वांच्या खात्यात त्या ठिकाणी भरपाई जमा होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून 22 जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे. यात कोणते कोणते जिल्हे येतील तर पहा: धुळे, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली सारखे या ठिकाणी जिल्ह्यांना शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार आहे. त्या टक्के पण यंदा यवतमाळ, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या. त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला. तर नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यात अग्रिम भरपाई मिळणार आहे. या 3 जिल्ह्यातील 18,84,000 शेतकऱ्यांना 705 कोटी रुपयांची अग्रिम भरपाई त्या ठिकाणी मिळणार आहे.